आपण बघतोय काल रात्री 8 वाजल्यापासून राज्यामध्ये कडक निर्बंध लावलेले आहेत आणि आज पहिलाच दिवस आहे आणि पहिला दिवस असताना आपल्याला बघायला मिळतोय जे मुंबईतला दहिसर नाका जो चेक नाका आहे इथं या चेक नाक्यावर लांबच्या लांब गाड्यांच्या रांगा लागलेल्या आपल्याला बघायला मिळत आहे कारण इथे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये लागू केला आहे। पोलिसांनी देखील चौकाचौकांमध्ये आपला बंदोबस्त वाढवला आहे। दहिसर चेक नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसून येतात। तसंच चेक नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची देखील इथे चौकशी केली जाते। आता आपण दहिसर चेक नाक्याची बातमी बघितली। आता बातमी आहे ती म्हणजे ठाणे स्टेशन जे आहे या ठाण्याच्या स्टेशनवरची। आता खरं तर कडक निर्बंध आहेत, लॉकडाऊन लागलेला आहे। म्हणजे खरं तर अपेक्षा अशी आहे की ठाण्याच्या स्टेशनवर कायमच गर्दी असते, पण आज सुद्धा ही गर्दी खरं तर अपेक्षित नसताना तिथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। RPF आणि GRP पोलिसांकडून पूर्वी प्रत्येकाचं एक ओळखपत्र देखील तपासलं जायचं किंवा त्याची नाव नोंदणी करून घेतली जायची, पण आता तसंही चित्र काही दिसत नाहीये। कोणीच कारवाई करत नसल्यामुळे रेल्वेच्या स्टेशनवर आपल्याला गर्दी बघायला मिळते। त्यामुळे जी नियमावली सरकारनं जारी केलेली आहे त्या नियमावलीला पायदळी तुडवलं जात असल्याचं चित्र आपल्याला ठाणे स्टेशन परिसरामध्ये बघायला मिळत आहे।